तुमच्या घरामध्ये विनाकारण पैशाचा खर्च होतोय का? आजारपण येत आहेत, घरामध्ये कटकटी वाढल्यात का? याचं कारण चुकीच्या दिशेला ठेवलेलं वॉशिंग मशीन तर नाही ना? व्हिडिओ पूर्णपणे बघा. वास्तुशास्त्रानुसार या तीनच दिशा आहेत की ज्या ठिकाणी आपण वॉशिंग मशीन ठेवू शकतो. कोणत्या कोणत्या तीन दिशा आहेत ते सविस्तर बघणार आहे. सगळ्यात पहिली महत्वाची दिशा म्हणजे पश्चिम आणि वायव्य याच्यामधली दिशा, म्हणजे वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट याच्या मध्यात जी दिशा आहे त्या दिशेला डिटॉक्सिफिकेशनची दिशा म्हणतात. या ठिकाणी जर वॉशिंग मशीन ठेवलं तर डिटॉक्सिफिकेशन होतं. जसं कपड्यांचं डिटॉक्सिफिकेशन होतं तसं मनाचं डिटॉक्सिफिकेशन होतं. मनातल्या वाईट विचारांचं डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी या दिशेला ठेवलेलं वॉशिंग मशीन अत्यंत लाभदायक ठरतं. दुसरी दिशा कोणती आहे? दक्षिण आणि नैऋत्य याच्यामधली जी दिशा आहे तर ती दिशा जी आहे तर ती डिस्पोजलची दिशा म्हणली जाते. दक्षिण आणि नैऋत्य म्हणजे साऊथ आणि साऊथ वेस्ट यांच्यामधली जी दिशा आहे या ठिकाणी जर समजा वॉशिंग मशीन ठेवलं तर डिस्पोजल होतं. म्हणजे घरातलं नको असणारं सामान बाजूला काढण्याची दिशा म्हणजे डिस्पोजलची दिशा, नको असणारे विचार बाजूला काढण्याची दिशा म्हणजे डिस्पोजलची दिशा. म्हणून जे कपड्यामधला मळ आहे त्याच्यासोबत घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती दूर करायची असेल तर साऊथ आणि साऊथ वेस्ट याच्या मध्यात आपण वॉशिंग मशीन ठेवावं. ते अत्यंत लाभदायक ठरतं. आता तिसरी दिशा कोणती आहे? तर तिसरी दिशा म्हणजे पूर्व आणि आग्नेय यांच्या मधली दिशा, म्हणजे ईस्ट आणि साऊथ ईस्ट यांच्या मधली दिशा ही मंथनाची दिशा आहे. त्याला चर्निंग, डिरेक्शन ऑफ चर्निंग म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळी जे ताक वगैरे घुसळायचे आणि त्यातनं लोणी काढायचे तर ते या दिशेमध्ये करायचे. तर या ठिकाणी पण आपण वॉशिंग मशीन लावू शकतो, कारण वॉशिंग मशीन मध्ये अग्नी, वायू आणि जल या तीन गोष्टींचा समन्वय आहे. या तीन गोष्टी ऍट अ टाइम काम करत असतात, म्हणून ही दिशा पण आपल्याला ठेवण्यासाठी योग्य आहे. आता वॉशिंग मशीन साठी अत्यंत महत्वाची टिप शेवटी मी सांगणार आहे. जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आता या दिशेमध्ये जर समजा वॉशिंग मशीन नाहीये आणि चुकीच्या दिशेला आहे तर काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात? ईशान्य दिशेला जर वॉशिंग मशीन असेल तर आपल्याला डोक्याचे आजार होऊ शकतात, विनाकारण वेगवेगळे विचार मनामध्ये येऊ शकतात. मुलांचं अभ्यासातनं लक्ष भरकटलेलं पण मी अनुभवात बघितलेलं आहे. वास्तू परीक्षणात मला हे दिसतं की कुठं कुठं वॉशिंग मशीन आहे. चुकीच्या दिशेला वॉशिंग मशीन असेल तर डेफिनेटली काही ना काहीतरी इश्यूज होतात. त्यातली सगळ्यात रॉंग दिशा म्हणजे ईशान्य दिशा. या ठिकाणी वॉशिंग मशीन बिलकुल नको. 2 नंबरची दिशा म्हणजे आग्नेय दिशा. ही अग्नीची दिशा आहे. या ठिकाणी जलतत्व पाणी जर बाहेर पडायला लागलं तर घरामध्ये पैसा टिकत नाही. त्यामुळं आग्नेय दिशेला वॉशिंग मशीन अजिबात अलाउड नाही. वास्तुशास्त्रानुसार वॉशिंग मशीन आग्नेय दिशेला अजिबात ठेवू नये. आजारपण पण वाढतात, कटकटी वाढतात. तिसरी दिशा म्हणजे नैऋत्य दिशा, याला आपण साऊथ वेस्ट म्हणतो. साऊथ वेस्ट ही कर्तृत्वाची दिशा आहे आणि फॅमिलीचं बॉन्डिंग, एकमेकांशी असणारं रिलेशन याची दिशा आहे. तर साऊथ वेस्टला जर समजा आपण वॉशिंग मशीन ठेवलं आणि ती पृथ्वी तत्वाची पण दिशा आहे तर त्या ठिकाणी जर पाणी तयार झालं तर कर्तृत्व आपलं हरपतं, म्हणजे स्टॅबिलिटी येत नाही, इनस्टॅबिलिटीकडे घेऊन जातं असं वॉशिंग मशीन. घरामध्ये एकमेकांमध्ये दुरावा निर्माण व्हायला चालू होतं, बॉन्डिंग हे कमी होताना मला दिसतो. तर ही एक डिरेक्शन आहे की ज्या ठिकाणी वॉशिंग मशीन ठेवू नये. कधी कधी उत्तर दिशेला पण लोकांच्या वॉशिंग मशीन ठेवलेलं दिसतं. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे, स्वच्छ पाण्याची दिशा आहे आणि त्या ठिकाणी जड हेवी कुठले ऑब्जेक्ट्स ठेवायचे नाहीयेत, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू काही ठेवायच्या नाहीयेत. तर उत्तर दिशेला जर समजा वॉशिंग मशीन असेल तर पैसे उरत नाहीत, पैसे यायच्या अपॉर्च्युनिटीज खतम होतात. कधी कधी असं जाणवतं की अपॉर्च्युनिटीज क्रॅकच होत नाहीयेत. खूप ठिकाणी आपल्याला दिसतं या अपॉर्च्युनिटी होऊ शकतात पण त्या क्रॅक होत नाहीत. याचं कारण उत्तर दिशेला ठेवलेलं वॉशिंग मशीन असं असू शकतं. जर समजा तुमचं वॉशिंग मशीन यापैकी कुठल्याही रॉंग दिशेला जर ठेवलेलं असेल तर एक सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे त्या दिशेनुसार त्या वॉशिंग मशीनच्या खाली एखादा मॅट आपण ठेवू शकतो त्या कलरचं, किंवा त्या वॉशिंग मशीनच्या वरती एखादा 0 वॅटचा बल्ब आपण त्या ठिकाणी लावू शकतो की ज्यामुळं तो वॉशिंग मशीनचा दोष आपला दूर शकतो. आता मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुमचं वॉशिंग मशीन कोणत्या दिशेला आहे, म्हणजे मी तुम्हाला एक सोपा उपाय, प्रत्येकाला एक सोपा उपाय सांगणार आहे जेणेकरून वास्तूचा हा दोष आपला नष्ट होणार आहे. जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे खूप उपयुक्त आणि प्रॅक्टिकल असे उपाय आणि माहिती मी घेऊन येणार आहे. थँक्स.